नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल नाव संध्याच क्रिएटिव्ह कॉर्नर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं चला. आणि आजचा व्हिडिओ असणार आहे शिर्डीमधला. आणि आता आम्ही गाडीतून उतरलेलो आहोत. आता वाजले सकाळचे 3 जस्ट आम्ही आता उतरलेलो आहोत. आणि आज आहे गुरुवार. हे आहे साईबाबाचं भक्त निवास, जिथे आम्ही रूम केली होती. आणि एरिया म्हणजे खूप मोठा होता आणि रूम पण छान होते. आणि आम्ही नाही रूमचं शूट का नाही घेतलं, म्हणजे आम्ही खूप जण होतो, खूप गर्दी होती मध्ये, म्हणून काही शूट वगैरे घेणं झालं नाही. कमी पैशामध्ये भक्तनिवास भेटतं आणि कमी पैशामध्ये फराळाला भेटतं, जेवायला भेटतं, सगळं जेवण वगैरे सगळं व्यवस्था असते तिथंच. असं नाही की खराब असतं, सगळं व्यवस्थित असतं. त्यामुळं जे ड्रायव्हर आहे ना आमचं, तो म्हणला म्हणजे ओळखीचं घराजवळचंच आहे, त्याच्यामुळे ओळखीचं असल्यामुळे त्याला म्हणून कमी पैशामध्ये आपल्या इकडे व्यवस्थित होईल. त्याच्यामुळे आम्ही तिकडं भक्तिनिवासला गेलो होतो. छान आहे सगळं व्यवस्था वगैरे, पाहू शकता इमारत किती प्रशस्त आहे, एकदम छान आहे. हे सगळं भक्तनिवासचं एरिया आहे. मध्ये आणि सांग वगैरे काय झालं नाही. तिनं भक्तिस्थळमध्ये रूम घेतली होती, फ्रेश वगैरे झालो. आता दर्शनाला जायचं आहे. दर्शन झालं की मग शनी शिंगणापूरला सुद्धा जायचं आहे आपल्याला. तर कंटिन्यू राहा. हे आहे असं भक्तिस्थळ, भक्तिनिवास. त्याच्याकडे काय मोबाईल वगैरे अलाउड नव्हतं, तेव्हा भक्तिस्थळ म्हणजे तिथंच ठेवलं होतं रूमवर. आता आलो तर नाश्ता करायला, दर्शन वगैरे झालं. आता इथं नाश्ता करण्यासाठी थांबलेत आम्ही. ग्रीनरी किती मस्त आहे, लायटिंग वगैरे सुरू आहे. आणि सुरुवातीलाच तुळस आणि हे काय म्हणतात, शमीपत्राचं झाड आहे सुरुवातीलाच. आणि सगळं एकदम स्वच्छ छान होतं हॉटेल. आणि शिर्डीत आल्याच्या नंतर हॉटेलमध्ये, प्रत्येक हॉटेलमध्ये साईबाबाची फोटो असणार म्हणजे असणार. आणि ती तर खूप छान असं फोटोज होती, पण व्यवस्थित एकदम आहे. इकडं नूडल्स आहेत, इकडं ना इडली वगैरे काही भेटत नाही, असंच भेटतं काहीतरी. इडलीची अपेक्षा होती पण इडली नाही भेटली, हेच भेटलेलं आहे. पण हेच जबरदस्त आहे, चांगलं आहे. आणि मुलाला काय मुलांना हेच हवं असतं. शिर्डीहून निघालं होतं, आता पोहोचलो शनिदेवाला, शनी शिंगणापूर. आणि हे पहा शनी शिंगणापूरचं वातावरण असं आहे. हे प्रवेश गेट आहे, व्ह्यू असं आहे इथलं. खूप सारे पार्किंग स्लॉट. चप्पल ठेवायची व्यवस्था जे आहे ना, हे शनिदेवाचं मंत्र आहे. ओम नीलांजन समाभास रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूत नमामेश्वरेश्वर. जाऊ, इथं पण वस्तू चांगली आहे पहा, छान आहे. म्हणजे पूर्वी ना उघड्यावर होतं, पण आता बांधकाम झालेलं आहे म्हणे. हे पण छान बांधून झालेलं आहे. हे मधून जायचं आहे. आता शनीश्वराचं दर्शन झालेलं आमचं. हात लावा. अक्षत रुद्र दोघंही शनिदेवाला तेल चढवले. आणि तिथं दुसरं काही महत्त्व नसतं, फक्त तेल चढवणं शनिदेवाला महत्त्वाचं असतं. ते काहीतरी पौराणिक कथा आहे की शनिदेवाला तेल चढवल्याच्यानंतर ते काहीतरी त्यांच्या अंगात काहीतरी आग होत होती. त्याच्यामुळे हनुमान जेव्हा ते तेल लावले, त्यांच्या आग कमी झाली म्हणे. तेव्हापासून असं म्हणलं जातं की शनिदेवाला तेल चढवलं तर आपलं सुद्धा दुःख दूर होतात म्हणे. त्याच्यासाठी तेल चढवण्याला महत्त्व आहे. आई पण चढवली, आई आहे माझी, आई पण चढवली, दिदी चढवली. आणि पूर्वी ना बायकांना परमिशन नव्हती वरी जायची, दिदी काहीतरी आता झालेली आहे. आता वरी जाण्यासाठी बायकांना परमिशन, सगळे चढवले आले. हे आमचं पिल्लू आहे, पिल्लू पण चढवलं 1.25 किलोचे पिल्लू.
किती मिनोरा भव्य आहे, एकदम सुंदर. परिसर बी छान आहे. शनिदेवाचं दर्शन घेऊन आपण परत आलो आम्ही इथं. आता प्रसादालयाचा प्रसाद घेतात जे फीस देऊन आहे 50 रुपये. त्याच्यात खूप छान जेवायला मिळतं. इथं साई प्रसादालयाचा प्रसाद खूप छान आहे, सुंदर आहे, म्हणजे छान आहे, व्यवस्थित आहे. हॉटेल असल्यासारखंच आहे, छान आहे प्रसादालय. आणि इकडे जेवू वाटण्याची व्यवस्था आहे. हे साई प्रसादालय आहे, प्रसादालयाचा एरिया खूप छान आहे. आणि इथं आहे साईबाबाची मूर्ती, जे की सगळ्याला जेवण वाढायचं आहे. कारंजा व्ह्यू जे पाण्याचे कारंजा आहे तिकडल्या साईडला, ते सुद्धा किती छान आहेत. एकंदरीत इथलं परिसर खूप छान आहे. तिथलं काही घेणं आलं नाही मला मंदिराचं परिसर.